शिंदे गटाच्या काटशहाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली। आमदार विलास पोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचं उद्धव ठाकरे यांचं पत्र आधीच उपसभापतींकडे देण्यात आलेलं आहे। विधान परिषदेतील गटनेते अनिल परब हे ठाकरे गटाबरोबर असून शिंदे यांचे विधान परिषदेतील गटनेते कोण, यांना विधान परिषदेतील किती आमदारांचा पाठिंबा आहे असा सवाल ठाकरे गटातील नेत्यांनी उपस्थित केला। आणि एक राजकीय घडामोड पेणमध्ये शेकापाला खिंडार पडलाय, कारण पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री मोहन पाटील यांचे सुपुत्र माजी आमदार धैर्यशील पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। धैर्यशील पाटील यांच्या प्रवेशाने पेणमधील शेकापचं अस्तित्व धोक्यात आलं असून रायगड जिल्ह्यात प्रभुत्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला हा खूप मोठा हादरा मानला जातोय। आता बातमी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याचं समोर आलं होतं। आता पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले। पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करतात। काही महिन्यांपूर्वीच मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला होता, मात्र पुन्हा मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी आज अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करतात। पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुढली बातमी अशी की 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्यानं 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 27 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकानं शाळेला भेट देऊन तपासणी केली होती आणि यावेळी वर्गात काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले होते। या सर्व प्रकाराला शाळेत उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचं निदर्शनास आलं। पुढली बातमी अशी, सोलापुरात एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सोलापुरातील पश्चिम मंगळवारपेठ इथल्या लक्ष्मण सिद्धप्पा कडली या तरुणाने आत्महत्या केलेली आहे। एका फायनान्स कंपनीकडून 1.5 लाख रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलं होतं आणि त्यातील अंदाजे 7 ते 8 हप्ते त्यानं फेडले होते। कंपनीचे कर्मचारी लक्ष्मण यांच्या कामावर जाऊन त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत होते, असा आरोप त्यांच्या भावाने केला आहे। पुढे पाहूया बातमी आहे कोल्हापुरातल्या कणेरी मठात 52 गायींचा मृत्यू झाल्याच्या बातमीनं खळबळ उडाली होती आणि आता मठात 52 नव्हे तर 12 गायींचा मृत्यू झाला असल्याचा दावा मठाच्या प्रशासनानं केला। गायींचा मृत्यू विषबाधेने नव्हे तर अति आम्लीय पदार्थामुळे झाल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला। यानंतरची बातमी अशी की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 22 लाख रुपये खर्च करून मावळ तालुक्यातील आडे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला देशातील पहिला गोदाम प्रकल्प पूर्ण झालाय। मावळ खासदार श्रीरंग बारणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आडेगावचे सरपंच जे तिथल्या सुनीता सुतार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन देशाच्या नकाशावर आडेगावाला पोहोचवण्याचं काम केलं। महाराष्ट्रातील पहिलेच गोदाम हे आडेगाव या छोट्याशा गावामध्ये झाले आहे आणि ह्या गोदामाचा सर्व मावळ तालुक्यांनी आदर्श घ्यावा अशी मी आशा व्यक्त करते। या गोदामामध्ये आम्ही सर्व बचत गटातील महिलांना एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। भारत सरकार, महाराष्ट्र शासन याची दोनोची धोरण आहे की प्रत्येक गावामध्ये किमान एक गोदाम असावा। हा गोदामचा वापर आपल्या सर्वांना होणार, शेतकरीला त्या गोदामचा वापर होणार क्योंकि त्यांचे जो शेत माल आहे, त्यांनी जो पिकवलेला आहे या त्यांनी जो बियाणा घेतलेला आहे, त्यांनी जो फर्टिलायझर घेतला आहे, ते सगळे त्या ठिकाणी त्यांना ठेवता येणार आहे। पुढे बघत कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण सुरू आहे आणि या दरम्यान लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले। लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला सरासरी 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी काल लिलाव बंद आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर ही भावात मात्र घसरण सुरूच आहे।
पुढे पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही इथल्या शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेली कोबी चक्क मेंढ्यांनाच चरायला दिल्याचा प्रकार समोर आलाय। बाजारात कोबीला भाव नसल्यानं वाहतूक खर्च परवडत नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी 60,000 खर्चून फुलवलेल्या कोबीच्या मळ्यात मेंढ्या सोडल्या। शेतकऱ्यांना घामाचा पैसा मिळत नसल्यानं बळीराजा हतबल झालाय। आणि आता बातमी आहे पालघरमधनं। पालघरच्या अतिदुर्गम असलेल्या मोखाडा भागात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून सध्या या ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मोखाडा तालुक्यातील 10 गावांना सध्या 4 टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू असून आत्तापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्यानं पुढील 3 महिने इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावणार आहे। सध्या या तालुक्यात 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी पुढील महिन्यांपासून 60 पेक्षा अधिक गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे। त्यामुळे मोखाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे इथल्या नागरिकांना पाणी प्रश्न काही तिथल्या नागरिकांचा सुटताना दिसत नाही।